हॅलो फ्रेंड्स, आम्ही सर्व निघालो आहोत गिरनार यात्रेसाठी. गिरनार यात्रा करायचं मनामध्ये 5 वर्षापासून होतं, पण दत्त महाराज जेव्हा आपल्याला बोलवतात तेव्हाच आपल्याला तिथे जाण्याचं योग होतं असं म्हटलं जातं. तसंच आमच्यात काही क्षण मिळाला. आम्ही दोघी मैत्रिणींनी ठरवलं की गिरनार जायचं. सोबत आमच्या केंद्रातला ग्रुप होताच, त्यांच्यासोबत आम्ही निघालो आणि जळगाववरून निघाल्यानंतर जुनागडपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो. ॲटो केली आणि गिरनारच्या पायथ्याशी जाऊन थांबलो. तिथे आम्ही एक हॉटेल केली. हॉटेलनंतर तिथे आम्ही थोडा रेस्ट केला. त्याच दिवशी आम्ही सोमनाथ दर्शनही घेतलं. रात्री आम्हाला गिरनार चढायचं होतं म्हणून थोडा आराम करून घेतला 1 तासाचा. 10 वाजता 11 वाजता उठून फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली आणि ठीक 12 वाजता आम्ही गिरनार चढायला सुरुवात केली. म्हणजे 11:30लाच आम्ही तिथे आलो होतो. गिरनारच्या पायथ्याशी बघून, सौंदर्य बघून आणि त्याची तिथली लाईटिंग बघून आपण कसं जाणं होईल, कसं होईल, काय होईल हे सगळे सारे विचार मनात होते. आणि नेमकं त्या दिवशी थंडी खूप होती. खाली होतो तेव्हा खूप हवा चालू होती. विचार करत होतो वरती चढताना किती हवा लागणार आहे काय माहिती. पण निघालो आम्ही. ठीक बरोबर 12 11:30ला मी तिथे होतो. नारळ घेतलं आम्ही. नंतर पायरीची पूजा वगैरे केली खाली. त्या 5 पायऱ्या असतात स्टार्टिंगला. तिथे समर्थांचं मंदिर आहे, हनुमान देवताचं मंदिर आहे, त्यांची आराध्या केली. गेटमध्ये घुसल्यावरती चेकिंग होते. चेकिंग केल्यानंतर तिथे काही प्लास्टिकच्या वस्तू असतात त्या सगळ्या काढल्या जातात बॅगमधून. आपण बिस्किटचे रॅपर असतात ते पण काढून ते त्यांच्या कापडाच्या पिशवीमध्ये देतात. चेकिंग झाल्यानंतर खाली पुढे आलो. पुढे दर्शन घेतलं. स्वामी समर्थांच्या मंदिर बंद होतं. स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. नारळ तिथे फोडलं. 5 पायऱ्यांची पूजा केली आणि चढायला सुरुवात केली. बरोबर 12:05 आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. 10,000 पायऱ्या आम्हाला चढायच्या होत्या. जाताना आपण बघत आहोत की लाईट आहेत रस्त्यांनी लावलेले त्यांनी. आम्ही टॉर्चही सोबत घेतलेल्या होत्या. मध्ये मध्ये लाईट आहेत, मध्ये लाईट नाही आहेत. पण जिना कसा आहे माहिती का, त्या पायऱ्या आधी चढायच्या आहेत, नंतर तो उतर आणि परत चढाव आहे. 3 डोंगर चिरून आपण दत्त भगवानांच्या इथे जातो. दत्त भगवाननी 12,000 वर्ष इथे तप केलेलं आहे आणि त्या पादुकांचं आणि दत्त भगवानचं दर्शन आणि त्यांचं नामस्मरण करत करत आपण जेव्हा पायऱ्या चढत होतो कुठलाही थकवा जाणवत नाही. आम्हाला वाटत होतं खूप थंडी असेल, पण थंडी नव्हती, गरम होत होती, कारण बॉडी वॉर्म होत जाते आपण जसं चढत जातो तसं. सोबत आपल्याला अंबामाताचं मंदिर लागतं. त्यावेळेला अंबामाताचं मंदिर बंद होतं. आम्ही येताना दर्शन घेणार होतो त्याचं आणि घेतलंही होतं. वरतून बघितलं दुसऱ्या डोंगरून तर मंदिर इतक्या सुंदर प्रकारे लाईटिंग दिसत होतं. त्याच्यामध्ये असं वाटत होतं आपण केव्हा तिथे पोहोचणार आहोत. आणि एकदाचं आम्ही तिथे पोहोचल्यावरती दर्शन घेतल्यावर दत्त भगवानच्या पादुकांचं दर्शन घेतलं. गुरुदेव दत्त म्हणत सगळा आपण जो चढलेल्याचा थकवा होता तो कधी गायब झालाय कळलंच नाही की आपण थकलेलो आहोत आणि आपण 10,000 पायऱ्या चढत वरती आलेलो आहोत. तशाच उतरलो आम्ही दर्शन घेतल्यावरती. सूर्योदयाचा उगम तुम्ही पाहिलाच की सूर्योदय किती छान प्रकारे उगवला होता डोंगरांमध्ये. तिथे खाली गेल्यावरती धुनीचं दर्शनही घेतलं आम्ही. धुनीचं छान दर्शन झालं. खाली गेल्यावरती आपल्याला नाश्ताही मिळतो. तिथे नाश्ता पोटभर नाश्ताही मिळतो, जेवढं तुम्ही घेऊ शकतात. आम्ही थोडा नाश्ता केला. थोडा तिथे थांबलो. 3 तास आम्हाला वेटिंग लागली, कारण 9 वाजता धुनी बरोबर प्रज्वलित होते. त्यामुळे आम्ही 3 तास तिथेच होतो. 7पर्यंत आम्ही होतो आणि सकाळी 4पर्यंत आम्ही वरती पोचून गेलो होतो आरामात. आणि वेटिंग लिस्टला आम्ही थांबलो होतो, म्हणजे रांगेमध्ये थांबलो होतो. 7ला आरती होती तेव्हा, त्यानंतर दर्शन सुरू होतं. हे सगळं केल्यावरती आम्ही उतरताना मग ते आपलं जो मनमोहक सौंदर्य आहे डोंगरांचं ते बघत बघत आम्ही हळूवारपणे खाली येत होतो डोंगराच्या पायथ्याशी. चालताना खूप छान वाटत होतं की आपण इतक्या रात्री इथे वरती चढून गेलो असं वाटतच नव्हतं, कारण की खूप अंधार होता तेव्हा. आजूबाजू सौंदर्य आम्ही बघू शकलो नाही, पण उतरताना खूप अप्रतिम सौंदर्य आहे आणि खूप छान चांगला अनुभव आला आहे. मध्ये आम्ही येताना अंबाजीचं मंदिर लागलं. उतरताना अंबाजी मातांचं पण आम्ही दर्शन घेतलं. जैन मंदिरही लागतं आपल्याला. रोपवे पण आहे. 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवे आहेत. नंतर 5,000 पायऱ्या चढून तुम्ही वरती जाऊ शकतात. आणि काठी खूप महत्त्वाची असते. काठी आपल्याला सपोर्ट असते चढायला आणि उतरायला, त्यामुळे काठी घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. खूप छान अनुभव होता. असं नाही वाटलं की आपण पुन्हा येणार नाही असं, पण आपण असं वाटतं तिथून आल्यानंतर की आपण लगेच पुन्हा जायला हवं असं. आणि रस्त्यावरती खूप सारे दुकाने असतात उतरताना. तिथे आपल्याला लिंबू पाणी वगैरे, पाणी बॉटल्स वगैरे मिळतात. मोस्टली तिथे प्लास्टिक अलाउड नाही. स्टीलची बॉटल आम्ही भरून नेली होती, पण थंडीचे दिवस असल्यामुळे एवढं पाण्याची गरज नाही पडली. पण तिथलं सौंदर्य आणि तिथला तो पहाड आहे, जेवढं आम्ही आतापर्यंत व्हिडिओ किंवा ऐकलं होतं तर खूप आम्हाला थोडंसं थरकाप आणि घाबरही होत होतं की होईल का आपल्याकडून. 10,000 पायऱ्या आम्ही कसे चढलो आणि कसे उतरलो. खूप छान अनुभव आला. जय गुरुदेव दत्त.